मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सॉरी, काल व्हिडिओ नाही अपलोड केला कारण अजिबातच मूड नव्हतं शूट करायचं. दिवसभर काहीच नाही आणि होतं असं कधी कधी की काहीच करायची इच्छा होत नाही, निवांत फक्त राहावं दिवसभर. काल पूर्ण आराम केला, नाही तर आतापर्यंत असं होत होतं की पूर्ण एक तास माझं बिझी जात होतं कुठल्या आणि कुठल्या कारणामध्ये, कामांमध्ये. सो भरपूर जणांना असं वाटतं मी घरी असते म्हणजे म्हणजे भरपूर फ्री असते असं वाटतं. सो असं नाही आहे. एक क्रिएटरची लाईफ, जे क्रिएटर्स आहेत त्यांना माहिती आहे काय काय बिहाइंड द सीन किती गोष्टी असतात आणि किती वर्कलोड असतो ना, हे जे क्रिएटर्स आहेत त्यांनाच माहिती असतं. सो स्टार्टिंगला तेवढं नसतं, पण जसं जसं तुम्ही ग्रो होता तुमच्या करिअरमध्ये, स्पेशली यूट्यूबच्या याच्यात, सो भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी पण येतात. आणि एक यूट्यूब चॅनल आणि त्याच्याबरोबर इंस्टाग्राम पण हँडल करणे, सगळे मेल्स हँडल करणे, ह्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम, कधी ॲट अ टाईम येतात. कधी अजिबातच कामं नसतात. कधी असं होतं की ॲट अ टाईम सगळे मेल्स येतात, कोलॅबरेशन्स येतात. सो त्याचं शूट करणे, ते अपलोड करणे, ते अप्रूव्ह करून घेणे. सो ह्या सगळ्या गोष्टी, भरपूर गोष्टी असतात बिहाइंड द सीन. आणि सो असो, आता मी झाली रेडी, मी जाऊन येते माझ्या कामासाठी आणि त्यानंतर मग अन्वीला घेऊन येणार. सो आज 1-2 कामात बघू, आता संध्याकाळचं काय प्लॅन आहे, जे पण काय आहे ते तुम्हाला कळेलच. सो आज पुन्हा ॲटमॉस्फिअर झालेलं आहे पावसाचं. काल कंप्लीट ऊन होती आणि रात्रीला पाऊस येऊन गेलेला आहे. सो चला, ऑलरेडी उशीर झालेला, मी तयारी करून घेते पटकन आणि जाऊन येते. सो या कुर्तीची लिंक मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली होती, मे बी कम्युनिटी पोस्टला. जर कुणाला हवं असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, पुन्हा एकदा शेअर करून घेणार. आणि भरपूरदा असं होतं की मी शेअर केलेलंच पण मीच विसरून जाते काय शेअर केलं आणि काय. हॅलो, गुड इव्हिनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले संध्याकाळचे 6 आणि थोडंसं म्हटलं आज कपाट आवरून घेते, कारण अन्वीचं त्या दिवशी तयारी करून दिली तिला आणि त्यानंतर मग ते सामान सगळं तसंच पडलेलं आहे कपाटामध्ये. सो ते आवरून घेते आधी आणि बघू आता संध्याकाळचं काय आहे. सो आणि आता छान ना असं थोडं ॲटमॉस्फिअरमध्ये थोडंसं थंडावा जाणवायला लागतो आहे. थोडं असं वारा जर आला तर थोडंसं थंड वाटतो. आणि हळूहळू आता गणपतीचं पण फेस्टिवल सुरू होईल, तर सो त्याचे वाईब्स आतापासून येणं स्टार्ट झाले, कारण बाहेर डेकोरेशनचं जे पण काही काम आहे ते सुरू झालेली आहेत. इथे भरपूर मोठं गणपती बसवला जातो आणि नरेंद्रनगरवरून भरपूर आजूबाजूला भरपूर मोठे गणपती असतात आणि ते पण थीम वाईज बसवले असतात. सो बघू, यावर्षी पॉसिबल झालं. मागच्या वर्षी आम्ही नव्हतो इथे नागपूरला, मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो उटीला. सो उटीचे व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. सो आणि आता कार्टून बघते, त्याच्यामुळे मी म्हटलं तोपर्यंत मी इकडे आवरून घेते, नाहीतर ती पुन्हा सगळे यूपिन्स खेळत बसणार. त्या दिवशी यूपिन्स दिले तिच्याकडे, त्यामुळेच तिने मोठ्या मुश्किलने हेअर करू दिले नाहीतर मला वाटत नव्हतं ती हेअरस्टाईल करू दे. आणि अशा काही गोष्टी ज्या मी तिला यूज केलेल्या होत्या, जे मे बी तुम्हाला मी शेअर केल्यानंतर तुम्हाला पण ते कामात येतील. सो मी सांगते आता कुठली वस्तू असं जे आहेत जे तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी घेऊ शकता. असं जर कुठल्या फेस्टिवलसाठी किंवा कुठल्या सेलिब्रेशनसाठी जर त्यांना रेडी करायचे असेल, आणि जर कमी हेअर असतात लहान मुलांचे, खूप छोटे जर लहान मुलं असले तर जी लेंथ असते ती खूप कमी असते. सो अशा वेळेला खूप विचार येतो की त्यांचे केस एक्झॅक्ट कसे करायचे, किंवा जसं मी अन्वीचं हेअर बन केलेलं होतं. सो तिचे केस ऑलरेडी एवढे मोठे नाही आहेत की म्हणजे बन वगैरे बनेल अशा पद्धतीचं. नॉर्मल तिचं थोडंसं पोनी जर बांधली तर होते ती. सो असे काही वस्तू मी ऑलरेडी माझ्याकडे होते आणि मी बोलवल्या होत्या आधी. सो त्या तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला जर उपयोगात असेल तर खाली कमेंटमध्ये कमेंट करून सांगा, मी नक्की लिंक प्रोव्हाइड करेन.
ह्या स्ट्रिप्स आहेत, ठीक आहे. या ट्रान्सपरंट स्ट्रिप्स आहेत. जसं इन केस आपण एखादा ड्रेस घालतो डीप नेक्स वगैरे आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही, इन केस कधी कधी काय होतं इथून फोल्ड होतात ड्रेस, सो अशा वेळेला आपण स्टिक करू शकतो आणि ते कुठलीही स्ट्रिप दिसत नाही कारण पूर्ण ट्रान्सपरंट आहे. त्या दिवशी अन्वीला इवन जसं आपण ॲक्सेसरीज लावतो, सो ज्या वेळेला आपण बिंदी लावतो तर भरपूरदा आपण असं होतं की काय होतं ना, ती मूव्ह होते जसं जसं आपण ते आहे ना, त्याला एकच होतं. सो जसं जसं आपण मूवमेंट करतो तसं तसं ते जागेवरून अनस्टेबल होऊन जातं. सो अशा वेळेला ते पण यूज करू शकतो. मी अन्वीला पण त्या दिवशी लावून दिलं होतं इथं बिंदीच्या खाली. सो आरामात आपण स्किनला लावू शकतो आणि त्यावर बिंदी चिपकायची. सो एवढं युजफुल आहे असतात. ॲक्च्युली हे बाहेरचं प्रॉडक्ट, आपले इंडियन प्रॉडक्ट नाही आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे बाहेरचं प्रॉडक्ट आहे. या अशा पद्धतीची स्ट्रीप असते. या ठिकाणावरून ते असं काढायचं असते. सो हे रिमूव्ह करून घ्यायचं. या ठिकाणी ट्रान्सपरंट, हे बघा माझा हात स्टिक होत आहे, तर इथे ट्रान्सपरंट स्ट्रीप आहे. सो जसं हे निघालं कागद, तसं या इथून पण पुन्हा एक साईडून तसंच कागद निघेल. सो जी रिमेनिंग राहील ती फक्त ट्रान्सपरंट स्ट्रीप राहील. सो या साईडने एकतर पूर्ण निघतो आणि दुसऱ्या साईडने ह्या अशा पद्धतीचं मधामध्ये लाईन दिलेली आहे. सो ह्या लाईनमधून तुम्ही असं काढू शकता. तर इथे मधात ट्रान्सपरंट स्ट्रीप आहे, म्हणजे जेवढ्या ठिकाणी फक्त व्हाईट दिसेल तर पूर्ण कंप्लीट निघतो दोन्ही बाजूनी आणि ट्रान्सपरंट स्ट्रीप होते. सो अन्वी स्ट्रीप आपण यूज करू शकतो कपड्यांसाठी, कुठल्याही क्लॉथला चिपकायसाठी किंवा अनस्टेबल वाटत असेल, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत असेल, सो अशा वेळेला आपण स्टेबल ठेवण्यासाठी पण ही स्ट्रीप खूप जास्त यूज होते. किंवा आपण बन करायला यूज करतो. सो तो हा अशा पद्धतीचा आहे जो सगळ्यांना माहीत असेल. सो हा एक बन घेऊ शकतो. एक बेस क्रिएट करण्यासाठी जर केस खूप कमी असणार, क्रिएट करायचं असेल लहान मुलांच्या केसांवर किंवा एक व्हॉल्यूम द्यायचं असेल बॅक साईडने, तर आधी हे लावायचं. आणि दुसरं एक प्रॉडक्ट मी मागे मागवला होता मागच्या दिवाळीमध्ये, तो आहे हे सो हा पण अगदी व्यवस्थित, फक्त जसं आपलं काय म्हणू शकतो आपलं जे बो असतात त्या टाईपचं याचं सिस्टम आहे आणि फक्त बाहेरच्या साईडनी हेअर्स लावलेले आहेत. सो जसं इन केस आपण असं एक बेससाठी जर हे लावलं तर त्याच्यावरून जर हा जर टाकून दिला ना, तर अगदी जो केसांचा जो व्हॉल्यूम आहे ना तो अगदी व्यवस्थित क्रिएट होतो. सो अशा पद्धतीनेच मी अन्वीला करून दिलं होतं. तिचे केस खूप कमी आहेत बॅक साईडने, म्हणजे अगदी छोटीशीच ना थोडीशी पोनी बनते तिची, पण ह्या दोन माझ्याकडे होतं त्याच्यामुळे खूप इझिली तिचं बनलं. आणि जर कुणाला हवं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्की याची मी लिंक प्रोव्हाइड करेन दोन्ही पण प्रॉडक्टची. आणि आधी जे स्ट्रीप सांगितलं ते तर खूप युजफुल आहे, म्हणजे असं आहे ना एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट पण म्हणू शकतो आपण. असं डेली काही खूप यूज तर नाहीच होत त्याचं, पण कधी कधी असं सिच्युएशन येतं ना, जसं काही प्रोग्राम्स असतात आणि स्पेशली जे हेवी ड्रेसेस असतात एखाद्या प्रोग्राममध्ये जर वेअर करतात, जसं वन पीस वगैरे झाले, सो इथला जो पॅडेड भाग असतो ना तो थोडंसं कडक असतो. सो अशा वेळेला आपण ते स्टिक करू शकतो, तर त्यासाठी खूप ते कामाचं आहे. आणि ज्वेलरी पण आपण स्टिक करू शकतो. तसं एक दोन गोष्टींमध्ये बोला आता, तसं एक दोन गोष्टींमध्ये आपण ते यूज करू शकतो. मी एकदाच मागवलं पण मला खूप जास्त यूज